तर नमस्कार भावांनो, मी तुमचा लाडका आर्यन साखरे. तर भावांनो, मी लय दिवस झालं फुल व्हिडिओ मोठा ब्लॉग करा म्हणा लागलो, होतच नव्हतं. तर भावांनो, आज करा लागलो मी मोठा ब्लॉग. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा भावांनो, मी पहिल्यांदा करा लागलो, त्यामुळं काय चुकलं तर जरा समजून घ्या. तर भावांनो, तुम्हाला तर माहीतच असेल, मी आमच्या मामांकडे आलो इचलकरंजीमध्ये. 4-5 दिवस झालं इथंच आहे मी. हा भावांनो, आम्ही राहतो शिक्षक कॉलनीमध्ये आणि त्याच्या अवतीभोवती काय काय आहे तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर बघूया. भावांनो, पहिलं तर मी तुम्हाला गणपती मंदिर दाखवणार आहे. तर भावांनो, तुम्ही बघू शकता, तर हे आहे ते गणपती मंदिर आणि मी तुम्हाला इथलं सगळं दाखवणार आहे. भावांनो, इथं आहे लक्ष्मी मंदिर. तर भावांनो, तर आता आपण गणपती मंदिरात आत आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हे मंदिर. आणि आता माझ्यासोबत आहे ध्रुव आहे, आरुषी आहे. तर चला आपण पाया पडून जाऊ. ये नाही इकडे ये बघा. तर भावांनो, तुम्ही बघू शकता गणपती मंदिर एवढं भारी आहे म्हणता हो, काय सांगूच नका. मूर्ती पण बघा किती चमकते. भावांनो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथं दोऱ्याचा कारखाना आहे. म्हणजे दोऱ्याचं आहे का असं कापडाचं आहे मला पण नक्की माहीत नाही. तर आपण जाऊन बघूया आणि तुम्हाला दाखवतो. तर भावांनो, मी इथं वॉइस द्यायला लागलो कारण तिथला आवाज लय जोरात यायला लागले, त्यामुळं माझा आवाज कायच येणार नाही तुम्हाला. तर इथं आज जाऊन बघितलं केलं, त्या काकांना विचारलं हे कापडाचा कारखाना आहे का दोऱ्याचा कारखाना आहे. त्यांनी म्हणले दोऱ्यापासून आम्ही कापड तयार करतो, म्हणजेच कापडाचा कारखाना. आणि आम्ही त्या काकांना विचारलो हे कारखाना कधीपासून आहे. त्यांनी म्हणले एक्झॅक्टली सांगता येत नाही, कारण त्यांनीच इथं 7-8 वर्षांपासून काम करतात असं आम्हाला सांगितले. तुला इचलकरंजी चांगलं वाटतंय का नाही? वाटतंय. हा, सोलापूर का इचलकरंजी? दोघं पण. एक सगळ्यात चांगलं कुठलं वाटतं, सोलापूर का इचलकरंजी? सोलापूर आहे. म्हणजे त्या मानानं इचलकरंजी पण आहे चांगली, मला तर आवडलं इचलकरंजी. आणि भावांनो, आम्ही इथं उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलतो आणि इथं ऊन काहीच नाही आहे भावांनो. त्या मानानं लय कमी आहे ऊन इकडं. उलट थंड जरा बरं वाटतं ह्या इकडंच. आपल्या सोलापूरला एवढं कडक ऊन असतंय म्हणता, काय सांगूच नका, लोक मारायलाच पाहिजे गरमीला. तर भावांनो, इथं आहे आमचं घर आणि तिथं आहे गणपती मंदिर. लय जवळ आहे आमच्या घरापासून बघा, 15-20 पावलात जातो. तर भावांनो, आता आम्ही भूताचं पिक्चर बघत बसलावर घरी आलावर. म्हणजे एवढं पण हॉरर नाही, निम्म तर कॉमेडीच आहे यात. भावांनो, आता खेळत आहे आम्ही लुडो आणि आता आम्ही लुडो खेळायला. मग काय, आता आम्ही लुडो खेळायला. चुप कर बे कुत्ते. तर भावांनो, अजून तर कोण बाहेर आलं नाही, दुसरा डाव फिरून आलं. 6. तर भावांनो, अशा तऱ्हेने बाहेर आलेला आहे. अजून एक 6. तर भावांनो, ही ट्रिक आहे, मला ध्रुवनं सकाळ सांगितलं ही ट्रिक. तर असं धरून टाकलं ना त्याच्या अपोजिट पडतंय. म्हणजे आम्हाला तुम्हाला दाखवतो. आत्ता 2दा पडले, आता पडे नाही बघा, दाखवता नाही असं होते. तर समजा तुम्हाला कोणाला तर उडवायला 1 पाहिजे, 6ला घरात असं 4 पडते. तर भावांनो, आता आम्ही चाललो फिरायला. ती कुठे चाललो तुम्हाला पुढं दाखवतो. आम्ही 2 वर्षाखाली इकडं आल्यावर एक स्पॉटला गेलतो, ती स्पॉट तुम्हाला दाखवतो. म्हणजे ती स्पॉट मला थोडं लक्षात आहे त्याची जागा. एवढं पण काय खास नाही, पण आहेच जरा चांगलं. आम्ही तिथं बसताव करताव. तिथं आम्हाला पहिल्यांदा गेल्यावर दिसलेला वाघ, तुम्हाला आता वाघ दाखवतो. चला काय बघू शकता, आम्हाला वाघ दिसलेला आहे तिकडं आत गेले. तर तुम्हाला दाखवतो, थांबा. तर भावांनो, आम्ही एवढं भिला म्हणतो काय सांगू नका, लय जबर वाघ आहे इथं. तर गायज, आम्ही इथं 2 वर्षाखाली आलतो फोटो काढायला. तर आम्ही इथं फोटो काढला, व्हिडिओ काढला. बघू शकता इथं चिंचेचं झाड आहे, पण अजून चिंच लागलेले नाही आहेत. तर आता आम्ही इथं थोड्या वेळ बसणार आहे, करमी नाही आम्हाला पण. मग थोड्या वेळानं घरी जातो. A few moments later. तर भावांनो, आता आम्ही चाललो घराकडं आणि घरी गेल्यावर टाकताव झोपून. तर भावांनो, मागापासून थांबला होता आम्ही. तिथं पाणी कुठं आलंय तीच कळली हो, कुठं आलंय. अरे तिकडनं आले हो, पाणी कुठं आले तीच कळली नाही. जाऊ द्या. तर आता जाऊ आपण घराकडं.
तर गाईज आता आमचे मामा आलेले आहेत अकॅडमीवरनं आणि आता आम्ही चाललो ग्राउंडवर बॅट बॉल खेळा. तुम्ही बघू शकता इथं पण कपड्याचा कारखाना आहे. हे बघू शकता अशा तऱ्हेने करतात. तुम्ही इथं कुठं पण बघा तुम्हाला जास्तीत जास्त कापडाचेच कारखाने दिसतात. जास्तीत जास्त कापडाचेच कारखाने दिसतात. तो काही तर पण आहे बघा. तर आता आम्ही ग्राउंडवर आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो बघा ग्राउंड कसं आहे इथलं. हे बघू शकता तर असं ग्राउंड आहे. काय पहिली बॅटिंग आरुषी करत आहे. बघू शकता तिथं मनमस्तीचं मोहळ कसलं लागलंय. आणि आता आम्ही बॅट बॉल खेळून घरी चाललो. तर काही आता आलो आता आम्ही घरी आणि आता फ्रेशिंग काय तर खातो. तर भावांनो आता आम्ही चाललो दुकानात कुरकुरे घ्यायला. आम्हाला आता आम्ही कुरकुरे घेतलो आम्हाला सगळ्यांना आणि मंदिरात बसून खातो. तर भावांनो हा मी ब्लॉग इथं संपवत आहे आणि हा तुम्हाला ही ब्लॉग आवडला असेल तर भावांनो येत्या 25-26 तारखेला ना मी गोकर्णला चाललो. मंदिरातील सप्ताह चालले आहे तिथं तर मी पण जाणार आहे आणि असेच ब्लॉग तिथं गेल्यावर पण टाकणार आहे. तर तिथलेही ब्लॉग बघायला विसरू नका आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो तेवढं करा. लाईक आणि सबस्क्राईब तेवढं करा. धन्यवाद.